नमस्कार. सुजित भोगले आपल्याशी अखंड भारत या चॅनेलमधून परत एकदा संपर्क साधतो आहे. अजून एकदा आपण पहलगाम हल्ला आणि त्या संदर्भातच थोडीशी परत एकदा वेगळी चर्चा करणार आहोत. या घटनेमध्ये दहशतवाद्यांनी नागरिकांचा धर्म विचारून त्यानंतर त्यांचा जीव घेतला. यामुळे भारतातील समस्त हिंदू नागरिकांमध्ये अत्यंत संतापाची लाट निर्माण झालेली आहे आणि या दहशतवादी हल्ल्याला हिंदू विरुद्ध मुसलमान असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. हिंदूंच्या प्रक्षुब्ध भावना बघून देशभरातील मुस्लिम नागरिक खिजून गेले, भयभीत झाले. हिंदूंच्या या रागामुळे देशभरातील सामान्य मुसलमानांना त्रास होऊ शकतो याचा विचार करून किंवा याची जाणीव बाळगून एरवी आक्रस्ताळे बोलण्यासाठी प्रसिद्ध असणारे ओवेसी किंवा अबू आझमी सारखे लोक सुद्धा संयंतपणे प्रतिक्रिया देऊ लागले. अशा पद्धतीने धर्म विचारून गोळ्या घालणं हे चुकीचं आहे, हे ठामपणाने आपलं मत प्रतिपादन करायला लागले. परंतु याच वेळेला आपल्या असं लक्षात आलं, की आपल्या देशातले पुरोगामी, आपल्या देशातले विचारवंत, आपल्या देशातले सेलिब्रिटी, आपल्या देशातले कम्युनिस्ट आणि आपल्या देशातले घराणेशाही पक्षाचे नेते आणि त्यांचे मानसिक गुलाम असणारे समर्थक या सगळ्यांनी मात्र एका वेगळ्या दिशेने सरकारवर, नरेंद्र मोदींवर, हिंदूंवर अवास्तविक आणि अव्यावहारिक स्वरूपाची, अभिरुचीहीन आणि संवेदनाहीन अशा पद्धतीची टीका करायला सुरुवात केली. या लोकांच्या या विखारी टीकेमुळे बरेच जण व्यथित झाले आणि मुस्लिम समाज किंवा मुस्लिम समाजाचे नेते सुद्धा परिपक्वपणे बोलत असताना काही हिंदू नेते किंवा कार्यकर्ते किंवा सामान्य नागरिकच इतकं विचित्र आणि इतकं विखारी बोलत आहेत. यामुळे बऱ्याच हिंदूंचं मन व्यथित झालं. बऱ्याच जणांना संताप आला, बऱ्याच जणांनी सोशल साइट्सवर त्यांची शाब्दिक हमरी-तुमरी सुद्धा झाली. या निमित्ताने मला भारतातल्या समस्त हिंदूंना एक वेगळा शब्द द्यायचा आहे, की काही लोक संवेदनशील, करुणामयी आणि चांगले असतात. म्हणजे हिंदू धर्मियांमध्ये जे चांगले गुण आहेत असं आपण म्हणतो, हे सगळे चांगले गुण धारण करणारे लोक असतात. मग जगाच्या पाठीवर कुठेही नरसंहार होऊ दे, त्यांना वाईट वाटतं. मग इस्रायलवरती पॅलेस्टिनी लोकांनी हल्ला करून, पॅलेस्टिनी दहशतवादी, थोडक्यात हमासच्या दहशतवाद्यांनी हल्ला करून तिथे क्रूरपणाने जरी जीव घेतला तरी भारतातला हिंदू हळहळतो. कारण विनाकारण हिंसा ही हिंदूंना आवडत नाही. हा आपला पिंड नाही. ठीक आहे. पण असं असताना जे जन्माने हिंदू आहेत, पण त्या लोकांना कोणीतरी पैसे दिल्यामुळे त्यांनी त्यांचं इमान विकलंय किंवा त्यांनी त्यांचं इमान विकलंय म्हणून कोणीतरी त्यांना पैसे दिलेत. या दोनपैकी एक किंवा या दोन्ही गोष्टी घडल्यामुळे हे लोक मात्र कायमच विकृतीच्या पाठीमागे उभं राहताना दिसतात. एखादी जी घटना तुम्हाला डोळ्यासमोर ढळढळीत दिसते आहे, त्या घटनेबद्दल सुद्धा हे लोक जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा अपयशी प्रयत्न करतात. तर अशा सगळ्या लोकांना आज आपण एक नाव देण्याची वेळ आली. तर ही जी प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीला आपण आजपासून एक्स हिंदू असं एक नाव देऊन टाकूया. आता हे एक्स हिंदू नाव का द्यायचं? तर हे लोक जन्माने हिंदू आहेत, परंतु हे हिंदू धर्मातील ज्या प्रमाण असणाऱ्या, आदर्श असणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत, या सगळ्या चांगल्या गोष्टींचे तिरस्कर्ते आहेत. पराकोटीचा हे लोक तिरस्कार करणारे आहेत. हिंदू धर्माचाही तिरस्कार करणारे आहेत आणि हिंदू धर्मातील सद्गुणांचाही हे तिरस्कार करणारे आहेत. म्हणजे पंडित नेहरूंच्या भाषेत सांगायचं तर मी अपघाताने हिंदू आहे, तसं हे अपघाताने हिंदू म्हणून जन्माला आलेले आहे. पण यांना हिंदू धर्माबद्दल बिलकुल आस्था नाही. बरं, यांना दुसऱ्या धर्माबद्दल आस्था आहे का? तर असंही नाही. त्यांना ना इस्लामबद्दल आस्था आहे, ना त्यांना ख्रिश्चनिटीबद्दल आस्था आहे, ना ते पराकोटीचे नास्तिक आहेत. हे लोक फक्त स्वार्थी आहेत, पैसा हडप करणारे आहेत. जो कोणी पैसा देईल त्याच्या चरणी आपलं इमान अर्पण करणारे आहेत आणि अशा प्रकारे पैशासाठी स्वतःचं चारित्र्य गहाण टाकणाऱ्या लोकांना हिंदूंच्या वैचारिक चौकटीमध्ये कुठेच स्थान नाही याची त्यांना जाणीव असल्यामुळे ते हिंदू धर्माचे पराकोटीचा द्वेष करणारे लोक झाले.
सो हिंदू धर्माचा अशा पद्धतीने पराकोटीचा द्वेष करणाऱ्या लोकांना आपण यापुढे एक्स हिंदू म्हणायला सुरुवात करू. आणि या समस्त एक्स हिंदूंकडे आपण जितकं दुर्लक्ष करू, तितकं तुमच्या आणि माझ्या मानसिक शांतीसाठी पण ते उत्तम आहे. त्याचप्रमाणे जर आपण यांच्याकडे दुर्लक्ष केलं, तर एखादं पामेरियन कुत्रं कसं भुंकतं, भुंकतं, भुंकतं आणि त्याच्यानंतर ते गप्प बसतं दमून. तसं हे सुद्धा भुंकतील, भुंकतील, भुंकतील आणि गप्प बसतील. आपण यांच्याकडे लक्ष द्यावं किंवा आपण यांची दखल घ्यावी किंवा आपण यांच्यावरती टीका करावी, एवढी या लोकांची लायकीच नाहीये. हे एक्स हिंदू आहेत आणि हे एक्स हिंदू म्हणूनच मरणार आहे. तर त्यामुळे या एक्स हिंदू मंडळींना आपण एकच सांगूया, की तुम्ही हिंदू धर्माचा जितका तिरस्कार करतात, किंबहुना तितकाच किंवा काकणभर जास्त आम्ही तुमचा तिरस्कार करतो आणि आमच्या दृष्टीने तुम्ही अदखलपात्र आहात. आता तुमच्यासाठी ज्या गोष्टी प्राणप्रिय आहेत, ज्या गोष्टींचं तुम्ही प्रतिनिधित्व करता, त्या गोष्टी नामशेष होतील या दृष्टिकोनातून आम्ही आवर्जून प्रयत्न करू. मग तुमचा राजकीय पक्ष, तुमचं राजकीय संघटन, तुमचं एखादं सामाजिक संघटन, या सगळ्याचा कशा पद्धतीने बँड वाजवायचा, याचा विचार सामान्य हिंदू भविष्यामध्ये करतील. एक्स हिंदूंनी यापुढे काहीही बोललं तरी फार जास्त या लोकांकडे लक्ष देऊ नका. धन्यवाद.